अध्यक्ष तसेच संपूर्ण शिक्षक, सगळे प्रमुख अतिथी, जे प्रमुख अतिथी बोलून गेलेले आहेत त्यांच्यानंतर बोलण्यासाठी फारसं माझ्यासाठी काही राहिलं नाही. परंतु माझा जो शिक्षण क्षेत्रामधला गेला 19 वर्षाचा प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये काही गोष्टी ज्या मी शिकलो आहेत किंवा ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यापैकी बऱ्याचशा गोष्टी इथं होताना ज्या दिसतात किंवा ज्या दिसल्यात आज, त्यातली एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे का जो आटापिटा शाळांमध्ये शिक्षणाच्या नावाने सगळा केला जातो, त्याच्यामधून काहीतरी आपल्याला आउटकम्स भेटले पाहिजे, म्हणजे आपल्याला काहीतरी साध्य झालं पाहिजे. त्यातलं एक आहे का एक देशाचा चांगला नागरिक निर्माण होणे, एक कॉन्फिडंट व्यक्तिमत्व निर्माण होणे. इतर शाळांच्या गॅदरिंगमध्ये जर आपण गेलेत तर मुलांना जबरदस्ती स्टेजवरती आणावं लागतं. मोठ्या मोठ्या मुलांमध्ये तो कॉन्फिडंट नसतो. इथं लहान लहान मुलांना स्टेजवरून जा असं सांगावं लागतं. म्हणजे इतक्या सगळ्या लोकांच्या समोर बसून जर का मुलगा परफॉर्म करतो आहे तर हेच त्यांचं आउटकम आहे का त्यांनी मुलांमध्ये एक पहिली पायरी आहे की मुलांमध्ये बोलण्याचा, नाचण्याचा, गाण्याचा किंवा मुलांमध्ये गर्दीमध्ये उभं राहण्याचा कॉन्फिडन्स त्यांनी टाकून दिलेला आहे. हे एक पहिलं अचिव्हमेंट स्कूलमधून आहे जे इथं स्टेजवरती दिसतं आहे. दुसरं एक आहे, एकाही मुलगा किंवा एकाही मुलाच्या किंवा मुलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव सगळी लोक बघितल्यानंतर बदलत नाही आहेत. ते मुलं तितक्याच कॉन्फिडंटने जे रिहर्सलमध्ये जसे वर्गात वावरत असतील तसेच इथं आल्यावरती वावरतात. बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडून जातात वरती स्टेजवर गेल्यानंतर, त्यांचे शब्द हरवून जातात आणि त्यांना काय करायचं आहे ते पण ते हरवून जातात किंवा त्यांच्या पुढची स्टेप काय आहे ते पण ते मुलं किंवा व्यक्ती विसरून जातात. परंतु इथं मुलांनी वेगळे वेगळे परफॉर्मन्सेस केली. 3-4 गाण्यांमध्येच ती मुलं एक दोन मुलं होती जे 3-4 गाण्यांमध्ये नाचत होती, परंतु त्यांना पहिल्या गाण्यामध्ये काय करायचं आहे, दुसऱ्यामध्ये नाही, तिसऱ्यामध्ये काय करायचं आहे सगळं अवगत होतं आणि ते स्टेजवर आल्यावरती एकही मुलगा विसरला नाही. तर हे इथं ज्या लोकांनी या मुलांच्या मागं मेहनत केलेली आहे हे सगळे त्याची एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर आहे. मी या शाळा आणि या शाळेच्या कुटुंबाशी गेल्या 15 वर्षापासून जोडलेलो आहोत आणि या कुटुंबाचा एक भागच आहोत. जे दादांनी सांगितलं का खूप जास्त बुद्धिमत्ता किंवा मग खूप जास्त ज्याला आपण म्हणू का विद्वत्ता असणारं हे कुटुंब आहे, ज्या कुटुंबाने आपली सगळी विद्वत्ता या शाळेमध्ये ओतलेली आहे. परंतु मी त्याचा एक जोडणं इच्छितो की ही खूप जास्त करुणा असणारी कुटुंब आहे किंवा या कुटुंबातली सगळी सदस्य करुणा भावाने भरलेली आहे आणि त्यांनी आपली करुणा या शाळेच्या आवारात आणि या विद्यार्थ्यांमध्ये ओतलेली आहे. अलीकडे एक ट्रेंड आहे की आपण बाजारात जेव्हा जातो तर महागडी गोष्ट किंवा महागडा भाजीपाला तोच असतो जो ऑर्गॅनिक असतो. आपण जेव्हा जातो तेव्हा विचारतो, लोक सांगतात की हे ऑर्गॅनिक आहे, ह्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर केलेला नाही आहे आणि त्या गोष्टीला भाव खूप जास्त असतो. तर या शाळांच्या बाजारामध्ये पण ही एक ऑर्गॅनिक स्कूल आहे. म्हणजे जिथं आपण कॉर्पोरेट स्कूल शाळा जेव्हा आपण बघतो तर त्या शाळा सगळ्या फक्त पालकांना चकाकी आणि लकाकी दाखवायची आणि त्यांच्या खिशाला कात्री मारायची आणि जसं अलीकडे भरपूर व्हॉट्सअपवरती जोक फिरतात तर त्या व्हॉट्सअपवरतीच काही जोक पण आहेत की बा शाळेमध्ये गेल्यावरती जेव्हा नवीन ॲडमिशन घ्यायला जातो तेव्हा ते सांगतात की पुस्तकं आमच्याकडून घ्यायची, युनिफॉर्म आमच्याकडून घ्यायचा, त्याच्यानंतर बुटं पण आमच्याकडून घ्यायची आणि जेव्हा पालक विचारतात की बाबा तुम्ही शिकवणार काय ते घरी जाऊन ट्युशन लावायची. ही जी पद्धत आजच्या कॉर्पोरेट स्कूल्समध्ये आहे. तर असे काही ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आपल्याला समाजासाठी खूप जास्त गरजेचे आहेत का जिथून खऱ्या अर्थाने मुलांमध्ये संस्कार पण होतील आणि विचार करण्याच्या क्षमता पण विकसित होतील. मुलगा फक्त एकाच दिशेने नाही गेला पाहिजे. शाळा म्हणजे एक युनिफॉर्मिटी आणायची आणि मुलांना सगळ्यांना हाकत एकाच दिशेने घेऊन जायचं अशातला भाग नाही आहे. त्या मुलाला वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता मुलांमध्ये असतात. त्या प्रत्येक बुद्धिमत्तेच्या वेगळ्या वेगळ्या दिशा आहेत. त्या प्रत्येक दिशेने मुलाला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देणं हे म्हणजे शाळेचं कर्तव्य आहे किंवा शाळेचं एक वातावरण निर्माण करायचं काम आहे. या शाळेमध्ये ते होताना दिसतं आहे आणि एकदम सात्विक आणि चांगल्या वातावरणामध्ये आपण गॅदरिंग जी आपली आता झाली किंवा सांस्कृतिक कार्यक्रम झाला याच्यामध्ये वापरली गेलेली प्रत्येक गाणेसुद्धा आपण ऐकलेली असतील. त्या प्रत्येक गाण्यामध्ये मेसेज आहे. त्या गाण्याची निवड करणं हे बऱ्याचशा लोकांना जमत नाही. तुम्ही प्रायव्हेट स्कूलची गॅदरिंग जर का असेल तर आता तर CBSEने यूट्यूब लाईव्ह करणं कंपल्सरी केलेलं आहे, फेसबुक लाईव्ह करणं कंपल्सरी केलेलं आहे. आपण फक्त सर्च करून बघा, आपल्याला 2री, 3री किंवा नर्सरीचे मुलं अशा गाण्यांवरती नाचताना दिसतील जे म्हणजे त्यांच्यावरती संस्कार कुठले करतील. त्या गाण्यांची निवड करताना शिक्षकांनी काय विचार केलेला असेल, तिथल्या शाळेच्या प्रशासनाचा काय विचार असेल मुलांना तशा ड्रामामध्ये तशा गाण्यामध्ये टाकण्याचा,
तर तिथूनच त्या शाळेची गुणवत्ता आणि त्या शाळेत काम करत असणाऱ्या लोकांची गुणवत्ता आणि बुद्धिमत्तेचा आपल्याला कल येऊन जातो. इथं आज जितकी ही गाणी निवडलीत, ज्या गाण्यांवरती मुलं नाचलीत, थिरकलीत, त्या सगळ्यांमध्ये एक संदेश होता आणि ते खऱ्या अर्थाने जसा संस्थेत काम करणाऱ्या सगळ्या लोकांचा स्वभाव आहे, एकदम हळूवार ज्याला आपण म्हणू, तसा त्या गाण्यांचं स्वरूप देखील होतं. आणि आता मी पण रेसिडेन्शियल स्कूलमध्ये शिकलो पण आहे, शिकवतो पण आहे आणि ऑफिसर म्हणून पण काम करतो. जेव्हा जेव्हा आम्हाला पालक मेळावा म्हटलं तेव्हा अंगाला उलटे काटे येतात की पालक आता काय म्हणतील. आणि ही एक पहिली शाळा मी बघितली की ज्याच्यामध्ये पालकांना मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवलं जात आहे. नाहीतर म्हणजे आपल्याकडे शाळा म्हणून एक असा प्रोडक्ट आहे की तिथे कंझ्युमरला बोलायला जागाच द्यायची नाही. म्हणजे तो बोलेल तर काहीतरी वेगळं सांगेल शाळेविषयीचं आणि इथं इन्व्हाइट केलं जात आहे का तुम्ही तुमचा अनुभव सांगा. तर हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाचा कॉन्फिडंट आहे. या शाळेमध्ये काम करत असणाऱ्या लोकांचा आपला स्वतःचा कॉन्फिडंट आहे की ते लोकांना बोलवत आहेत, पालकांना, की तुम्ही या आणि सांगा की आमच्या शाळेविषयी तुम्हाला काय वाटतं. आणि हे खूप कमी जागी बघायला भेटतं. मी खऱ्या अर्थाने पालकांना देखील आणि विद्यार्थ्यांना देखील सांगेल का तुम्ही नशीबवान आहात का तुम्ही तुमच्या शैक्षणिक जीवनातले आणि स्वतःच्या जीवनातले पण 2 ते 3 वर्ष अशा सहवासात घालवतायत की जिथून तुमच्या मुलांना खऱ्या अर्थाने मूल म्हणून जगण्याचा वेळ भेटतो आहे, तो मूल म्हणून शिकण्याचा पण वेळ भेटतो आहे. आणि तो 2 वर्ष त्याच्या आयुष्याचे हे खूप जास्त, तो पुढं तुम्ही कुठल्या मोठ्या शाळेत टाकणार किंवा नंतरचा काही भाग असेल, परंतु तुम्हाला ही 2 वर्ष त्या मुलाची आयुष्यावर आठवतील का आमचा 2 वर्ष मुलगा खूप आनंदाने, जसं विनायक दादाने सांगितलं का मुलगा आनंदात शाळेत जाणं म्हणजे सर्वात जास्त जिकरीचं असतं आणि सर्वात जास्त पहिली कसोटी असते जी यांनी पूर्ण केलेली आहे. तरी आपण म्हणजे इथं काम करत असणाऱ्या सगळ्या लोकांचं मी परत एकदा अभिनंदन करतो. आणि ही शाळा खूप जास्त मोठी होईल आणि मोठी होत असताना ही अशी शाळेची सात्विकता ही कायम टिकून राहील आणि असं वातावरण शाळेचं हे कायम टिकून राहील अशी सर्वांना म्हणजे ग्वाही पण देतो. आणि या शाळेविषयी जे काही पालकांनी सांगितलं का आपण बघा म्हणजे माउथ ऑफ वर्ड असतो, चांगल्या गोष्टी समाजात भेटत नाहीत, चांगली लोकं भेटत नाही, खंत सर्वांनाच असते. परंतु ती चांगली लोकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्या चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे, हे पण मग आपली जबाबदारी असते. आपण प्रत्येक वेळेला गेल्यावरती म्हणजे चांगला कामवाला भेटत नाही किंवा चांगले आपल्याला इन्स्टिट्यूट्स भेटत नाही ही सगळ्यांना सांगतो, परंतु जर आपल्याला एक चांगली गोष्ट भेटलेली आहे तर ही चांगली गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, ही जबाबदारी देखील समाज म्हणून आपली आहे. तरी माझी सर्वांना पालकांना विनंती असेल की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत या शाळेत होत असणारं काम पोचवावं आणि आपण इतरांना देखील प्रेरित करावं का त्यांनी या शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेशित करावं आणि या शाळेच्या प्रगतीसाठी आपला हातभार लागावा. सर्वांना धन्यवाद आणि खास करून प्रशासन, या शाळेच्या प्रशासनाला देखील धन्यवाद की त्यांनी इतका मोठा सन्मान मला दिला आणि आज बोलून मला सन्मानित केलं. आणि विशेष करून जे मान्यवर इतर अतिथी बसलेले आहेत त्यांच्या बाजूला बसून आणखीन माझी थोडीशी उंची वाढवली, याबद्दल देखील सर्वांचा धन्यवाद.